स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्यूस अलॉंग द स्ट्रेच स्ट्रिंग ऑफ लेंथ 80 सेंटीमीटर. तर या ठिकाणी लेंथ दिलेली आहे किती 80 सेंटीमीटर. त्याचं कन्वर्जन आपण मीटरमध्ये करून घेऊ. मग एल इज इक्वल टू आपल्याला भेटेल 0.8 मीटर. पुढे द रेझोनंट फ्रिक्वेन्सीज ऑफ स्ट्रिंग आर 90 हर्ट्स, 150 हर्ट्स अँड 210 हर्ट्स. तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे या ठिकाणी. तर पहिलं एन घेऊ आपण किंवा एन पी कन्सिडर करू. तो झाला किती 90 हर्ट्स दिलेला आहे. त्याच्या पुढचं एन पी प्लस 1 नंबरचं घेऊ. तो झाला 150 हर्ट्स. त्याच्या पुढचं असेल एन पी प्लस 2. तो असेल 210 हर्ट्स. त्याच्या पुढे द स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इन द स्ट्रिंग इज. स्पीड फाईंड करायचं आहे. त्या क्वेश्चन 2024ला आलेला होता. ए ऑप्शन तर स्पीड आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ए ऑप्शन आहे 45 मीटर पर सेकंद, बी 75 मीटर पर सेकंद, सी 48 मीटर पर सेकंद आणि लास्ट डी ऑप्शन आहे 80 मीटर पर सेकंद. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या केसमध्ये फर्स्ट केस आपण या ठिकाणी कन्सिडर करू. ओके. तर पहिल्या केसमध्ये आपण काय करणार आहे, स्टेशनरी स्ट्रिंगमध्ये होतं बरं ना. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एन पीचा फॉर्म्युला आहे. ओके. तर एन पीला आपण त्याच्या एन पुढच्या फ्रिक्वेन्सीने डिवाईड करू पी प्लस 1. तर एन पी जर घेतलं पी नंबरचं तर एन पी इंटू डायरेक्ट एन घेणार आणि पी प्लस 1 नंबरचं घेतलं तर डायरेक्ट पी प्लस 1 टाइम्स एन घेणार. एन काय आला कॅन्सर. एन पी जो दिलेला तो 90 दिलेला आहे आणि एन पी प्लस 1 150 दिलेला आहे. मग या ठिकाणी राहिला पी डिवायडेड बाय पी प्लस 1. म्हणजे आपल्याला किती नंबरची फ्रिक्वेन्सी ती आपल्याला भेटून जाईल. ओके. 0 काय आला कॅन्सर. आता 3च्या टेबलमध्ये दोन्ही 3 3 जा 9, 3 5 जा 15. मग तो भेटला 3 डिवायडेड बाय काय 5. पहिल्या 2 केसचा आपण यूज केला आणि हा झाला पी डिवायडेड बाय पी प्लस 1. याला मल्टिप्लाय करून घेऊ. ओके. 3ने या पी प्लस 1ला मल्टिप्लाय करा आणि 5ने पीला मल्टिप्लाय करा. मग 3 इन ब्रॅकेट पी प्लस 1 इज इक्वल टू 5p. 3ने जर मल्टिप्लाय केलं तर 3p प्लस 3 इज इक्वल टू 5p. 3p इकडं जो प्लस आहे इकडे काय करू आपण मायनस. मग 3 इज इक्वल टू 5p मायनस 3p. 5p मायनस 3p किती होणार 2p इज इक्वल टू 3. मग पीची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 3 डिवायडेड बाय 2. ओके. तर आपल्याला पीची व्हॅल्यू भेटलेली आहे. पण हा जो पीची व्हॅल्यू भेटलेली आहे ती कशी भेटलेली आहे पॉईंटमध्ये भेटलेली आहे म्हणून आपल्याला चालणार नाही. ओके. म्हणून आपण दुसऱ्या केसचा या ठिकाणी विचार करू. ओके. सेकंड केस जर घेतलं तर या केसमध्ये आपण स्ट्रिंग जरी घेतलं तर त्या केसमध्ये आपण एन पी जो आहे तो ऑड मल्टिपल या ठिकाणी विचारात घेऊ. तर एन पी प्लस 1. तर ऑड मल्टिपल जर घेतला तर 2p प्लस 1 कारण पहिल्या याच्यात होत नाही. मग आपण दुसरी केस या ठिकाणी विचार करू. आता या 2 तसाच लिहायचा. पीच्या जागी आपण काय टाकणार पी प्लस 1 टाकणार. ओके. ब्रॅकेटमध्ये 2 ॲज इट इज लिहिणार आणि पीच्या जागी टाकणार पी प्लस 1 प्लस ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1 इंटू एन. एन सोबत एन का होणार आहे कॅन्सल. ओके. मग एन पी आपल्याला दिले किती 90 आणि एन पी प्लस 1 दिलेलं आहे 150. आणि याला जर सॉल्व केलं तर 2p प्लस 1 डिवायडेड बाय 2ने मल्टिप्लाय करा 2p प्लस 2 प्लस 1 म्हणजे 2p प्लस 3 होऊन जाईल. ओके. याला जर सॉल्व केलं तर 3 3 जा 9, 3 5 जा 15 म्हणजे 3 डिवायडेड बाय 5 झाला. ओके. आणि याला 2p प्लस 1 डिवायडेड बाय 2p प्लस 3. याला पण आपण मल्टिप्लाय करू. 3ने या 2p प्लस 3ला मल्टिप्लाय करायचं आणि 5ने याला मल्टिप्लाय करायचं. 5 इन ब्रॅकेट 2p प्लस 1. याला जर सिम्प्लिफाईड केलं 3 2 जा 6p प्लस 3 3 जा 9, 5 2 जा 10p प्लस 5. आता एक काम करू पी एका बाजूला घेऊ. तर या ठिकाणी 9 त्याच्यातून मायनस करायचं 5 इज इक्वल टू 10p मायनस 6p. 10pमधून 6 जर गेला तर किती होणार 4 आणि 9मधून 5 जर गेला तो पण 4 होणार. मग 4 इज इक्वल टू काय आला 4p. मग पीची जी व्हॅल्यू आहे ती किती भेटणार तर 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे 1. ओके. मग आता या ठिकाणी एक रेग्युलर नंबर आला आहे म्हणून आपण हे सिलेक्ट करू शकतो बरं की नाही. तर पीची व्हॅल्यू भेटली म्हणजे एका ठिकाणी नोड तयार होणार तर एका ठिकाणी अँटी नोड. ओपन एंडला काय तयार होणार अँटी नोड तयार होणार.
मग आपल्याला फ्रिक्वेन्सी फाईंड करायचं पी नंबरचं, मग तो 2p + 1 × n. आपल्याला कोणती फ्रिक्वेन्सी फाईंड करायचं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तर एन पीच्या जागी 90 टाकून दिला, पीच्या जागी 1 टाका, 2 × 1 + 1 × n. 90 ॲज इट इज, 2 1 जा 2 + 1 की झाला 3n. ओके, 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड. मग n = 90/3. मग आपली जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती किती भेटणार? तर 3 3 जा 9 म्हणजे 30. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला भेटेल किती? 30 हर्ट्स एवढी तर आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी भेटेल. ओके, आता आपल्याला स्पीड फाईंड करायचा. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय असतो? v = n लॅम्बडा. ओके, कारण की आपल्याला n माहिती आहे आणि लॅम्बडा जो आहे तो किती असतो? पाईप जर एका बाजूने हे असेल तर λ/, एका लूपचं किती असतं? λ/2. मग λ किती भेटेल? 2n. मग या ठिकाणी टाकून देऊ v = n किती झाला? 30 आणि λच्या जागी टाकलं 2n. इथंचं रिझन v = n च्या जागी टाकणार 30, 2n सिम्प्लिफाईड करून घेऊ. v n च्या जागी टाकलं 30, जी l आहे ती किती येतं? 0.8. या ठिकाणी आपण सुरुवातीलाच राईट केलं, l = 0.8. ती व्हॅल्यू इथं पुट करून टाकू. मग आता v भेटेल आपल्याला 0. इथला 30ला इथला 0 कॅन्सल करू म्हणजे किती भेटेल आपल्याला? 0 3 × डायरेक्ट 8 भेटेल. ओके, मग 3 2 जा 6 आणि 8 आणि 6 8 जा किती? 48 मीटर/सेकंद. मग आपला जो स्पीड आहे तो किती असणार? 48 मीटर/सेकंद इतका असेल. ठीक आहे, आता ऑप्शन चेक करू आपण. तर या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? तर या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. मग या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच काय? 48 मीटर/सेकंद.